हॅलो मित्रांनो, शुभ सकाळ. आजच्या सकाळची सुरुवात तर खूप सुंदर झाली आहे. सूर्यदेवताचं दर्शन पण झालं आहे आणि टेम्परेचर पण जवळपास 23 ते 24 डिग्री टेम्परेचर असणार आहे आज दिवसभरात. घरी आल्याच्या नंतर मस्तपैकी DIY फेस पॅक लावला. त्यानंतर विचार केला की चला आरवचा टॉय रूम आवरूया. भरपूर दिवस झाले त्याचा टॉय रूम आवरायचा राहिला होता आणि भरपूर मेसी झाले होते त्याचे ड्रॉवर्स आणि काही काही गोष्टी आहेत ना त्या नको त्या मला काढायच्या सुद्धा होत्या. म्हटलं चला सगळं एकदम व्यवस्थित क्लीन पण करून घेऊया आणि छान व्यवस्थित ऑर्गनाईज करून घेऊया. आणि मुलांचं म्हटलं ना की त्यांना गाड्यांची भरपूर आवड असते. तर आरवकडे भरपूर छोट्या मोठ्या गाड्या आहेत. सो वेगवेगळ्या साईजच्या आहेत. तर मी हे सगळे ऑर्गनायझर यूज करणार आहे त्या सगळ्या गोष्टींना अरेंज करण्यासाठी. कारण की छोट्या मोठ्या वस्तू आहेत ना त्या वेगवेगळ्या ठेवलेल्या असल्या ना तर सोपं होऊन जातं. सो मस्तपैकी त्याचा रूम आता इथे छान व्यवस्थित क्लीन करून घेतला आहे. त्याचे ड्रॉवरसुद्धा ऑर्गनाईज करून घेतले. कधी कधी काय होतं ना, आपण जेव्हा ठरवतो ना की चला या वीकमध्ये आपण हे हे काम करून घेऊया, स्वच्छ करून घेऊया, तर त्या पूर्ण आठवड्यामध्ये आपण काय करतो त्याला अतिशय घाण करून टाकतो या आळसाने की उद्या तर क्लीन करायचंच आहे. माझ्याबद्दल असंच झालं. मी 1 आठवडा झाले व्यवस्थित विचार करते की आज क्लीन करेन, उद्या क्लीन करेन आणि याच्यातले नको असलेले टॉईज काढेन, पण वेळ मिळत नव्हता. पण फायनली सगळे ऑर्गनायझर वगैरे वापरून आता तुम्ही बघू शकता खूप छान असं क्लीन झालेलं आहे. हे सगळं झाल्याच्या नंतर मी माझा लंच करून घेतलेला. आज बीन्स आणि बटाट्याची भाजी केलेली, वरण भात आणि लोणचं, सिंपल जेवण केलं. जेवण झाल्याच्या नंतर ना गोड खायची इच्छा होत होती. मग मी म्हटलं की चला काहीतरी गोड बघूया. तर फ्रीजमध्ये आईस्क्रीम होते आणि उन्हाळ्याच्या दिवसात आईस्क्रीम कोण नाही म्हणणार आहे. तर मस्तपैकी आईस्क्रीम एन्जॉय केली आणि व्यवस्थित रेडी झाल्याच्या नंतर निघाले कामाला जाण्यासाठी. बसची वाटच बघत होते आणि जशी मी बसमध्ये चढले तितक्यात अवधूतचा फोन आला की कुठे आहेस. म्हटलं की आता तर मी निघाले ऑफिसला जायला आणि मी बसमध्ये. तेवढ्यात म्हणाला बसमधनं उतर, मी तुला घ्यायला येतो. आणि मला घ्यायला आला चक्क आणि ऑफिसला सोडलं. तर आता खरं सांगा, असे कोणाकोणाचे हस्बंड आहे ज्यांना लास्ट मोमेंट येऊन असं सरप्राईज द्यायला आवडतं.